तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल, युरोपसोबत भारताचा व्यापार करार ऐतिहासिक, मोदींचं विधान, विकसित देशांचा भारतासोबत करार अभिमानास्पद. घोषणा देऊन थकले ते सभागृह सोडून गेले. सभात्याग करणाऱ्यांनी कधीतरी उत्तर द्यावं, विरोधकांना मोदींचा टोला. झेडपी प्रचाराचा आज अखेरचा दिवस. प्रचारासाठी आता उरले अवघे काही तास. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना दिलासा नाहीच. अद्याप अहवाल तयार झाला नसल्याची सूत्रांची माहिती. खारगे समितीची अंतिम बैठक सुद्धा झाली नाही. जमीन घोटाळ्यामधून पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाहीत. हायकोर्टातला लढा सुरूच ठेवणार. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मांडली भूमिका. विजय वडेट्टीवार यांच्या गटाची खंडपीठातली याचिका मागे. आमचं पक्षपातळीवर गटनेता आणि इतर मुद्द्यांवर एकमत. याचिका मागे घेताना याचिकाकर्त्यांनी मांडली भूमिका. हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात. मातोश्री ठरवणार बीएमसी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतले उमेदवार. मुंबई महापौर निवडणुकीमध्ये ट्विस्ट आणण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. महापौर पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावर मनसेचं मौन. शिवसेनेचा आज महापौर होण्यासाठी पुन्हा प्रयत्न असल्याची शक्यता. पवारांनी राजकारणात आणलं ते आता त्यांना सल्ले देत आहेत. संजय राऊत यांचा सुनील तटकरेंना खोचक सल्ला. अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरण प्रक्रियेचं राजकारण जोरात झाल्याचं म्हणत टीका. विद्याप्रतिष्ठानमधली पवार कुटुंबियांची बैठक संपली. बैठकीनंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी. अजित पवार यांच्या स्मारकासंदर्भात बैठकीत चर्चा. नवी मुंबई महापालिकेच्या सुजाता पाटील महापौर, उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड. शिवसेनेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडणूक. नाशिक महापालिकेमध्ये युती संदर्भात अजूनही संभ्रम कायम. युती झाल्यास शिवसेनेकडे जाऊ शकतं उपमहापौरपद. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला नाही, त्यामुळे संभ्रमावस्था कायम. चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतील होणार. हायकमांडच्या निर्णयानंतर वाद शमला. वडेट्टीवार यांची माहिती. आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अलिबागमध्ये शिवसेना उमेदवारांची मोटरसायकल रॅली. संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट. अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असण्याची शक्यता, पण महापौर कोण हा सस्पेन्स कायम. येत्या 10 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक. बारामतीतील विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात. लँडिंग वेळी पायलटचा अंदाजही चुकल्याचं अहवालात नमूद. मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा.
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत का? हा अमेरिकेशी करार नव्हे तर अन्नदात्याविरोधात युद्धाची घोषणा. सामनाच्या अग्रलेखातून थेट पंतप्रधानांनाच सवाल. विधानसभा विधान परिषद आमदारांचा लंडन दौरा. 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आमदार जाणार लंडन दौऱ्यावर. लंडनमधील प्रशासकीय कामकाजाचा करणार अभ्यास. पुण्यामध्ये आज बत्ती गुल. पुणे शहरात 7 तास वीज पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणचा निर्णय. मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकिटावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता. थेट आंदोलन करण्याचा दिला इशारा. 2 प्रमुख मेट्रो स्थानकांच्या तिकिटांवरील नावांवरून वाद. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. सोन्याच्या भावात 5,000ची घसरण. चांदी 20,000नी स्वस्त. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली. दिशाच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका. आज दिल्ली सलग चौथ्यांदा WPLच्या फायनलमध्ये खेळणार. बलाढ्य RCBशी वडोदऱ्यामध्ये रंगणार अंतिम सामना.